नमस्कार प्रेक्षक, मी संग्राम आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र. प्रेक्षकांनो, पंकजा मुंडे म्हणजे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, राजकीय वारसदार, वंजारी समाजाच्या तारणहार आणि वगैरे वगैरे असे अनेक फार मोठाले शब्द त्यांची लोक त्यांच्यासाठी वापरत असतात. मात्र ती शब्द वापरणाऱ्या लोकांचं काय, त्यांच्यावर जी काही परिस्थिती ओढावली त्यांचं काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पंकजा मुंडे किंवा त्यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या पक्षाकडून मिळत नाही आहे. पंकजा मुंडे यांचं काल बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागत व्हायला पाहिजे, त्यांना आमदारकी मिळालेली आहे. नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल, आनंद असेल. ताई आमदार झाल्यात, भविष्यामध्ये मंत्री होतील, मंत्री मिळाल्यानंतर आपली सगळी दुकानं चालतील. या सगळ्या आशेपोटी पंकजा मुंडेंच्या अवतीभोवती वाल्मिक कराड यांनी आजगरासारखा हार फार मोठा घातला. तुम्ही म्हणाल की अशा प्रकारचे शब्द का वापरताय? पंकजा मुंडे आणि माझं काही हाडवैर नाही आहे किंवा मग त्यांचा आणि माझा बांधाला बांध नाही आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे, त्या राजकारणी आहेत आणि राजकारण्यांवर बोलायला मला काहीही हरकत नाही. मी त्यांच्या वैयक्तिक खाजगी आयुष्यावर अजिबात बोलत नाही आहे. त्यांच्या राजकारणामधल्या वाटचालीवर, त्यांच्या कारकिर्दीवर, त्यांनी जे काही कामं केलेली आहेत, त्यांनी जी काही स्टेटमेंट दिलेली आहेत, त्यांनी जे काही आश्वासन दिले आहेत, त्यांची पूर्तता झाली आहे का नाही झाली आहे, या सगळ्या गोष्टींवर मी नेहमी बोलत आहे. त्यांना माझ्या बोलण्याचा फार राग येतो, मात्र मी सत्य बोलतोय असं मला 99% लोक म्हणतात. मी नाही म्हणत की मी सत्य बोलतोय. मी जे बोलतो ते मला वाटतं ते बोलतोय, मात्र लोक म्हणतात की तुम्ही 99% खरं बोलताय. पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुळामध्ये पंकजा मुंडे ह्या पराभूत झाल्या लोकसभेला. बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. त्या आज सांगतात की मला 6,75,000 काहीतरी मतं मिळालेली आहेत आणि ती सगळी मतं लोकांनी मला प्रेमाखातर दिलेली आहेत. ज्यांनी मतं दिली त्यांनाही शुभेच्छा, त्यांचेही आभार. ज्यांनी नाही दिले त्यांच्याही शुभेच्छा. अशा प्रकारचं स्टेटमेंट पंकजा मुंडेंचं होतं. निवडणुकीच्या पूर्वी पंकजा मुंडे असं म्हणायच्या की लोक आम्हाला म्हणतायत, म्हणजे मला म्हणतायत की तुम्ही अगोदर निवडून या, आम्ही तुम्हाला मतं देणार आहोत आणि नंतर तुम्हाला कामं सांगणार आहोत, असं त्या निवडणुकीच्या पूर्वी म्हणायच्या. मात्र त्या पराभूत झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजगरासारखा त्यांच्या आजूबाजूला हार घातला. हे शब्द मी का प्रयोग केलेत माहिती आहे तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते सांगितलं की हार तुरे टोप वगैरे काय ते फेटा वगैरे मी बांधणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत फेटा वगैरे हार तुरे मी स्वीकारणार नाही असं सांगितलं. कालचा जो काही जन्मदिन होता त्यानिमित्तसुद्धा त्यांनी सांगितलं की हार तुरे काय आणू नका, शुभेच्छा तिथूनच द्या. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूच्या दुःखातून आजपर्यंत पंकजा मुंडे बाहेर निघालेल्या नाहीत. मात्र ज्यांच्या पराभवामुळे आत्महत्या केल्या त्या तरुणांचं काय? त्यांच्यावर अजून दुःख संपलेलं आहे का? त्यांचं दुःख 4 दिवसांमध्ये संपलेलं आहे का? तुम्ही जे हार तुरे, जेसीबीतून फुले, क्रेनमधून अशा तुम्ही चित्रपटाच्या फिल्म स्टाईलने पुढं जात होतात, त्याचं काय? गोपीनाथ मुंडेंचं दुःख, त्यांचं जाणं, त्यांची उणीव, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत भरून काढता आल्या नाहीत किंवा मग तुम्ही आजपर्यंत दुःखी आहात. मग ज्यांनी तुमच्या पराभवानंतर आत्महत्या केल्या त्यांचं काय? ते दुःख संपलंय का? ते दुःखातून सावरलेत का? तुम्ही आजपर्यंत गोपीनाथ मुंडेंच्या दुःखातून सावरलेला नाही आहेत, ते दुःखातून सावरलेत का? मग अशा प्रकारे 4 दिवसापूर्वी एखादा माणूस तुमच्यासाठी आत्महत्या करतोय, तुम्ही तिथं अश्रू ढाळतायत दोन्ही डोळ्यामधून, आणि 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर लगेचच हार तुरे आणि घोषणाबाजी आणि फार मोठ्या उत्साहानं तुम्ही हार तुरे स्वीकारताय. या सगळ्या गोष्टींचं दुःख कोणाला वाटत नसेल का? तीनदा मला म्हणावं लागतं की गोपीनाथ मुंडेंचं दुःख तुम्ही अजूनही विसरलेलं नाही आहेत. मात्र 4 दिवसापूर्वी ज्या लोकांनी तुमच्यासाठी आत्महत्या केल्यात असं तुम्ही सांगितलं आहे, मग त्या आत्महत्या झाल्यात कशासाठी झाल्यात मला यामध्ये काही पडायचं नाही आहे. तुमच्यासाठी झालेले असले तर तुमची लोकप्रियता अगदी देशभरामध्ये आहे असं सिद्ध होत आहे. या सगळ्या गोष्टी आहेतच, मात्र तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय हे आम्ही जवळून पाहतोय. ज्या धनंजय मुंडे यांनी लोकसभेला तुम्हाला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस एक केला, ते धनंजय मुंडे रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि तुम्ही इकडं हार तुरे तोपा मोठमोठे हार स्वीकारत होतात. आता तुमचं बहीण भावांमधलं नातं आहे त्याबद्दल आम्हाला काहीही बोलायचं नाही आहे. मात्र राज्यामधले सगळे नेते धनंजय मुंडे यांना रुग्णालयामध्ये भेटून गेले. ते रुग्णालयामध्ये होते, तुम्ही भेटून आलेलात आहात. मात्र 2 दिवस थोडंसं थांबलं असतं तर चाललं असतं की धनंजय मुंडे रुग्णालयामध्ये होते आणि ते रुग्णालयामध्ये आहेत
आणि आपण कसे काही इकडं हार तुरे घ्यायचे असं तुम्हाला वाटलं नसावं कदाचित, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्यात। असो काय हरकत नाही, तुमच्या बहीण भावांचं नातं आहे, तुम्हाला ते माफ करू शकतात, आम्हाला त्याच्यामध्ये बोलायचं काही अधिकारच नाही। पण एक नेता म्हणून तुमच्याकडे जी काही पाहण्याची दृष्टी आमच्यासारख्यांची आहे किंवा इतर लोकांची आहे ती या सगळ्या नजरेमधून पाहते, याबद्दल काहीही शंका कुशंका उपस्थित करायचं काही कारण नाही। ते पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे। या सगळ्या गोष्टींवर बोलायचं झालं तर अनेक दीर्घकाळ बोललं जाऊ शकतं, मात्र या सगळ्या गोष्टीत तुम्हाला नेहमी आम्ही बोललेलं टोचतं, तुमच्या कार्यकर्त्यांना टोचतं, आम्हाला ते शिवीगाळ करतात, ट्रोल करतात सोशल मीडियावर, त्याबद्दल आम्हाला काही राग वगैरे काही येत नाही आहे। मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, सुरुवातीपासून तुम्ही राजकारणी आहात आणि जेव्हा तुम्ही राजकारण सोडा तेव्हापासून तुम्हाला आम्ही सोडून देऊ, तुमच्यावर बोलणार नाहीत। जेव्हा जोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला आम्हाला ऐकून घ्यावं लागणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना ऐकून घ्यावं लागणार आहे, समर्थकांना ऐकून घ्यावं लागणार आहे। आता तर तुम्ही विद्यमान आमदार आहात, विधान परिषदेचे आमदार आहात, येणाऱ्या काळामध्ये मंत्री देखील व्हाल आणि काय जबाबदाऱ्या बीड जिल्ह्यांसाठी घेताय, काय बीड जिल्ह्याच्या विकासासाठी करताय हे आम्ही पाहूच। तत्पूर्वी या सगळ्या गोष्टींवर प्रेक्षकांना मला विचारायची, या सगळ्या गोष्टीवर माझं काही चुकतंय का, मला त्यात काही सुधारणा कराव्या लागतात का, या तुम्ही सूचना मला केल्या पाहिजेत। जर योग्य असतील तर त्यामध्ये मी सूचना करेल। निरर्थक कॉमेंट, विनाकारण कॉमेंट कराल तर त्याला काही उत्तर दिलं जाणार नाही, त्याला काही ग्राह्य देखील धरलं जाणार नाही। सुज्ञ लोकांनी हा व्हिडिओ मला वाटतं पुढे शेअर करावा, त्यांना जर आवडला असेल तर, आणि नसेल तर काही हरकत नाही। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की कराल। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि तिथूनही व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।